शिक्षक बांधवांनो, पहा शिक्षक जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदली संबंधी अत्यंत महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. अशाच पद्धतीचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा या ठिकाणी पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्यानुसार पहा, त्या पत्राचा विषय आहे ऑनलाईन बदली प्रक्रिया सन 2025 साठी सामान्यीकरणाची अनिवार्य पदे निश्चित करण्याबाबत. पहा, म्हणजे या पत्रामध्ये आपल्याला किती या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी शिक्षक संख्या किती असेल, त्याचबरोबर 2 शिक्षक किंवा त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेवरती राहतील याबाबत देखील मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण पहा. आता पहिलं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे ते उपरोक्त विषयाच्या संदर्भ क्रमांक ए अन्वये जिल्हा परिषदेकडील शिक्षक संवर्ग जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया धोरण राबवताना सामान्यीकरण पदाबाबत निर्देश दिलेले आहेत. म्हणजे हे सामान्यीकरण पदं नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीचं सामान्यीकरण पदाचं निश्चिती होणार आहे ते आपण पाहणार आहोत. संदर्भ क्रमांक 2 अन्वये जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती तालुकानिहाय व शाळानिहाय शक्यतो समप्रमाणात निश्चित करण्यात येईल. यामध्ये केवळ रिक्त असलेल्या जागा तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र शिक्षकांच्या रिक्त जागा दाखवण्यात येतील. त्याचप्रमाणे अवघड क्षेत्रातील ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी आहे त्या जागा दाखवण्यात येतील. त्यानंतर संदर्भ क्रमांक 3 अन्वये सामान्यीकरणासाठी प्रत्येक वर्षी अनिवार्य रिक्त जागा ठेवून त्या चिन्हांकित कराव्यात. म्हणजे प्रत्येक वर्षी अनिवार्य रिक्त जागा त्या ठिकाणी ठेवल्या जातात आणि त्या कशासाठी ठेवल्या जातात हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. अशा अनिवार्य रिक्त जागा चिन्हांकित केल्यानंतर त्यामध्ये शासनाच्या परवानगीशिवाय बदल करता येणार नाही. म्हणजे ज्या अनिवार्य रिक्त जागा आहेत त्या जर चिन्हांकित केल्यानंतर त्या शासनाच्या परवानगीशिवाय त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही. तथापि शिक्षकांची नवीन भरती अथवा खाजगी शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन इत्यादी कारणामुळे जर नवीन शिक्षक जिल्हा परिषदेमध्ये येत असतील तरच सामान्यीकरणासाठी चिन्हांकित केलेल्या अनिवार्य रिक्त जागामध्ये शासनाच्या परवानगीने बदल करता येईल. म्हणजे या ज्या रिक्त जागा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या असतात सामान्यीकरणासाठी सामान्य चिन्हांकित केलेल्या जे अनिवार्य रिक्त जागा आहेत त्या कधी भरल्या जातात तर शिक्षकांची नवीन भरती झाली, त्याचबरोबर खाजगी शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करायचं असेल तरच शासनाच्या परवानगीने या ठिकाणी हे जे रिक्त पदे आहेत चिन्हांकित केलेली सामान्यीकरणासाठी त्या पदं त्या ठिकाणी भरले जातात. आता सामान्यीकरणासाठी अनिवार्य पदे निश्चित करताना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. कशा पद्धतीची कार्यवाही करण्यात येणार आहे तर त्या ठिकाणी तालुक्यामध्ये जास्त पटाच्या व जास्त शिक्षक मंजूर असणाऱ्या शाळांमध्ये अनिवार्य रिक्त पदे ठेवण्यात यावे. म्हणजे तालुक्यामध्ये जास्त पटाच्या ज्या शाळा आहेत किंवा ज्या ठिकाणी जास्त शिक्षक मंजूर असणाऱ्या शाळा यामध्ये अनिवार्य रिक्त पदं आपल्याला काय करायचे आहेत, ठेवायचे आहेत. त्यानंतर 1 ते 5 पर्यंत विद्यार्थी संख्या असणाऱ्या सर्व शाळांमध्ये 2 मंजूर पदापैकी 1 पद अनिवार्य रिक्त ठेवण्यात यावे. यानंतर जर अनिवार्य पद रिक्त ठेवण्याची गरज असेल तर म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं 1 ते 5 विद्यार्थी संख्या ज्या शाळेत आहे त्या शाळेमध्ये 2 मंजूर पदापैकी फक्त एकच पद त्या ठिकाणी अनिवार्य ठेवायचं आहे. म्हणजे 1 ते 5 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षक त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर सर्वसाधारण क्षेत्रातील ज्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या 6 ते 10 पर्यंत आहे अशा शाळांमध्ये 2 मंजूर पदापैकी 1 पद हे अनिवार्य रिक्त ठेवावे. म्हणजे ज्या शाळांची संख्या 6 ते 10 आहे विद्यार्थी संख्या त्या शाळेवर देखील सर्वसाधारण क्षेत्रातील त्या ठिकाणी देखील एकच पद असणार आहे. जर त्या शाळेत कार्यरत 2 शिक्षक आहेत आणि बदली प्रक्रियेत संवर्ग 1 वगळता बदली पात्र शिक्षक असेल तर शाळेतील 1 पद अनिवार्यासाठी दाखवण्यात यावे. म्हणजे 6 ते 10 पटाच्या शाळेवरती त्या ठिकाणी एकच शिक्षक कार्य करणार आहे. म्हणजे ज्या शाळा 10 पटाच्या आत आहेत त्या शाळेवरती फक्त एकच शिक्षक त्या ठिकाणी काम करणार असल्याचं यावरून दिसून येते. त्याचबरोबर अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये शक्यतो 6 ते 10 पटा शाळांमध्ये अनिवार्य रिक्त पद ठेवू नये. म्हणजे ज्या अवघड क्षेत्रातील शाळा आहेत 6 ते 10 पटाच्या त्या ठिकाणी 2 शिक्षक दिले तरी चालतील अशा पद्धतीचे या ठिकाणी सांगण्यात आले. परंतु आवश्यकता असल्यास अवघड क्षेत्रातील ज्या शाळेत पटसंख्या 6 ते 10 असून कार्यरत 2 शिक्षक आहेत आणि बदली प्रक्रियेत संवर्ग 1 वगळता बदलीपात्र शिक्षक असणाऱ्या शाळेतील पद अनिवार्यासाठी दाखवण्यात यावे. म्हणजे संवर्ग 1 वगळता बदलीपात्र शिक्षक असणाऱ्या शाळेत देखील एकच पद अनिवार्य दाखवण्यात यावं अशा पद्धतीच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. तरी सोबतच्या तक्त्यातील सामान्यीकरणाची तालुका स्तरावरील पदांची संख्या निश्चित करण्यात आलेली असून विहित कार्यपद्धती अवलंब करून आपल्या तालुक्यात ठेवायची अनिवार्य रिक्त पदे निश्चित करून घ्यावी.
तालुक्यातील परिस्थितीचा विचार करून अनिवार्य रिक्त पदांच्या शाळा निश्चित कराव्यात. यातील एकूण मंजूर शिक्षक संख्येच्या 1% पद ही अनिवार्य रिक्त पदे व उर्वरित सामान्यीकरणासाठी ठेवायची रिक्त पदे यांची संख्या जिल्हा स्तरावर निश्चित करून देण्यात आली असून सदरचा तक्ता सोबत जोडलेला आहे. अनिवार्य रिक्त पदे व सामान्यीकरणाची रिक्त पदे अशा 2 पद्धतीने याद्या तयार कराव्यात. सदर शाळांच्या याद्या आपल्या स्वाक्षरीने एक प्रत व एक्सेल फॉर्मॅटमध्ये एक प्रत कार्यालयास तत्काळ उलट टपाली कार्यालयात सादर करावे. पहा, म्हणजे अशा पद्धतीचं या ठिकाणी महत्त्वपूर्णच पत्र त्या ठिकाणी आलेलं आहे की शिक्षक संख्येच्या 1% पदे हे अनिवार्य रिक्त असणार आहेत आणि उर्वरित सामान्यीकरण पदे देखील रिक्त ठेवण्यात येणार आहेत. म्हणजेच आपल्याला यावरून असं लक्षात येते की 6 ते 10 विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळेंमध्ये एकच शिक्षक त्या ठिकाणी कार्य करणार आहे. ज्या शाळेंची संख्या 10 पेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी 2 शिक्षक दिले जाणार असल्याचं त्या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणजे ही जी बदली प्रक्रिया आहे ही बदली प्रक्रिया आता वेगाने सुरुवात होत आहे आणि जिल्हा परिषदेतील ज्या शिक्षकांच्या बदल्या आहेत त्या बदल्या आता या ठिकाणी होणार असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी सामान्यीकरणासाठी जी अनिवार्य पदं आहेत त्यांची निश्चिती देखील करण्यात आलेली आहे आणि त्या सामान्यीकरणाची जी पदं आहेत ती वगळता त्याचबरोबर त्या ठिकाणी 1% या ठिकाणी रिक्त पदं देखील ठेवायचे आहेत. म्हणजे संपूर्ण मंजूर पदापैकी 1% हे रिक्त पदं त्या ठिकाणी राहणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं हे संपूर्ण जो डाटा आहे तो डाटा त्या ठिकाणी प्रत्येक झेडपीने त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि तयार केलेल्या डाट्यानुसार आता या ठिकाणी ही बदली प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी ही जी बदली आहे सर्व शिक्षकांचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो प्रश्न त्या ठिकाणी सुटण्याच्या मार्गावरती आहे. म्हणजेच जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या या बदल्या आहेत त्या बदल्या एवढ्या 10 ते 15 दिवसामध्ये नक्कीच होतील आणि त्यांचे जे काही न्यायालयीन प्रकरणं आहेत ते न्यायालयीन प्रकरणाचं देखील त्या ठिकाणी काय करायचं आहे त्यांचं देखील त्या आदेशाचं पालन करायचं अशा पद्धतीच्या ग्रामविकास विभागाने त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे ते देखील न्यायालयीन प्रकरणाचा विचार करून आपल्याला ही जी बदली प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर सुरू होताना पाहायला मिळेल आणि त्या ठिकाणी जे सांगण्यात आलेलं आहे की 1 ते 10 पट असणाऱ्या शाळेवरती 1 शिक्षक आणि 10 पेक्षा जास्त म्हणजे 11, 12, 13 या शाळेवरती 2 शिक्षक दिले जाणार असल्याचं या पत्रावरून दिसून येतं आहे. प्रत्यक्षात काय होतं आहे ते आपल्याला समजणारच आहे. परंतु त्या ठिकाणी या पत्रानुसार असं दिसतं आहे की त्या ठिकाणी सर्वसाधारण क्षेत्रातील ज्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या 6 ते 10 पर्यंत आहे अशा शाळांमध्ये 2 मंजूर पदापैकी 1 पद त्या ठिकाणी अनिवार्य रिक्त ठेवलं जाणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी दुसरा शिक्षक दिला जाणार नाही 6 ते 10 पर्यंतच्या विद्यार्थी पटसंख्येसाठी आणि ज्या ठिकाणी 10 पेक्षा जास्त पट आहे त्या ठिकाणी 2 शिक्षक दिले जातील. परंतु ज्या सर्वसाधारण क्षेत्रातील 6 ते 10 पर्यंतच्या पटसंख्या असणाऱ्या शाळेवरती 1 अनिवार्य रिक्त पद त्या ठिकाणी राहणार आहे. पहा, पण अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये शक्यतो 6 ते 10 पटाच्या शाळेमध्ये अनिवार्य रिक्त पद ठेवू नये असं देखील सांगण्यात आलेलं आहे. ज्या अवघड क्षेत्रातील शाळा आहेत म्हणजे ज्या अत्यंत दुर्गम भागातील शाळा आहेत त्या ठिकाणी 6 ते 10 पट असतील तरी देखील त्या ठिकाणी 2 शिक्षक देण्यात येणार असल्याचं या पत्रावरून दिसून येतं आहे. परंतु आवश्यकता असल्यास परंतु त्या ठिकाणी सांगितलं आहे की आवश्यकता असल्यास अवघड क्षेत्रातील ज्या शाळेतील पट 6 ते 10 असून कार्यरत 2 शिक्षक आहेत आणि बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग 1 वगळता बदली पात्र शिक्षक असणाऱ्या शाळेतील पद अनिवार्यसाठी दाखवण्यात यावे. संवर्ग 1 वगळता बदली पात्र शिक्षक असणाऱ्या शाळेत 1 पद अनिवार्यसाठी दाखवण्यात यावं असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे यावरून आपण लक्षात ठेवायचं आहे की अवघड क्षेत्रामध्ये देखील 6 ते 10 असतील त्या ठिकाणी 2 शिक्षक दिलेत परंतु कधी एखाद्या शाळेवरती 1 देखील शिक्षक राहू शकतो. अशा पद्धतीचं हे अत्यंत महत्त्वपूर्ण पत्र त्या ठिकाणी झेडपीने प्रत्येक महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा परिषदेच्या या ठिकाणी अशाच पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी राबवलं जाणार असल्याचं दिसून येत आहे. त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी हे अनिवार्य जे पदं आहेत ती अनिवार्य पदं निश्चिती करताना खालील जे धोरण आहेत त्या धोरणांचा विचार त्या ठिकाणी केला जाणार असल्याचं दिसून येतं आहे.
अशाच पद्धतीचे जे अपडेट आहे ते अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.